रायगड जिल्ह्यातील रोहा इथं विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रम सुरू करण्यात आला आहे। वरदाई चॅरिटेबल ट्रस्ट आणि युनिक अकॅडमी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले संकुलात उभारण्यात आलेल्या सुनील तटकरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी आणि IESP स्पर्धेचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला। खासदार सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या या स्पर्धा परीक्षा संकुलाचं उद्घाटन खासदार सुनील तटकरे तसंच मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, सौ वरदा तटकरे आणि वेदांती तटकरे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं। या अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। अकॅडमीमध्ये प्रशस्त लायब्ररी, अद्ययावत क्लासरूम आणि आधुनिक शिक्षण प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे। विशेष आनंद आहे की वरदाई या नावाने हे चॅरिटेबल ट्रस्ट आज स्थापित आहे आणि जिने मला बाईला आम्हाला दोघांना चांगले संस्कार देऊन खऱ्या अर्थानं जमिनीवर पाय ठेवून आपण कसं राहावं हे जिने शिकवलं। आज तिच्या नावाने आणि त्याच्यातून हा युनिक अकॅडमी नावाचा उपक्रम हा खऱ्या अर्थानं आपण सुरू करत आहोत। याचा नक्कीच आम्हाला विशेष आनंद आहे। PS ऑफिसर आहेत जे कार्यरत राहिलेले असतील, जे रिटायर्ड सुद्धा असतील, त्यांचे सुद्धा सेशन्स हे आपण या ठिकाणी नक्कीच आयोजित करूया। कारण ज्या वेळेला आपण ज्यांच्या अचीवमेंट्स आहेत, ज्यांनी त्या क्षेत्रामध्ये नाव लौकिक केलेलं आहे, अशांचे विचार आणि मार्गदर्शन ज्यावेळेला आपल्याला मिळतं त्यावेळेला अधिक प्रोत्साहन आपल्याला त्या क्षेत्रामध्ये मिळत असतं। त्यामुळे ते आपण निश्चितपणाने त्या ठिकाणी करण्याचा पुढच्या कालावधीमध्ये प्रयत्न करूयात। इन्फ्रास्ट्रक्चर वाईज तर कुठेही आपण कमी पडलो नाही याचा पुनरुच्चार आपण सगळ्यांनीच या ठिकाणी केलेला आहे। आता त्याला जोड ही वैचारिक मिळणं गरजेचं आहे। या सगळ्या परिसरामध्ये सर्वतोर पद्धतीच्या शिक्षणाची व्यवस्था करणं हे वरदाई ट्रस्टचं एक प्रमुख उद्दिष्ट आहे आणि त्या प्रमुख उद्दिष्टासह आज त्याची सुरुवात आपण या ठिकाणी या निमित्ताने निश्चितपणे करतो हे मला आवडतं त्या ठिकाणी सांगायचं। आता इथे महाज्योती, सारथी, भारती, आरती ही जी काही सगळी वेगवेगळी महामंडळ आहे, ही सगळी महामंडळ समाज व्यवस्थेवरती आधारित असलेली महामंडळ अजितदादा अर्थमंत्री असताना त्यावेळेच्या सरकारच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी केली। या महामंडळाच्या बरोबरीत आदिवासी विद्यार्थ्यांच्या साठी सुद्धा प्रशिक्षण राबवण्याच्या बाबतीमध्ये शासनाच्या ज्या काही योजना असतील या सगळ्या योजनांच्या मार्फत रोजगाराची जी काही संधी उपलब्ध होणार आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण या संकुलामध्ये देण्याचा संकल्प वरदाई ट्रस्टने केलेला आहे। हे मला तुम्हाला घ्यायचं आहे, विनंती लक्ष घालते, कारण याच्यातून अधिकाधिक विद्यार्थी सर्व क्षेत्रातले पण याच इमारतीमध्ये घडू शकलो तर कुंडलिकेच्या तीरावरचं एक वेगळं अभिमानाचं स्वरूप घेऊन आपण उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी निश्चितपणाने काम करू शकतो। अशा या सर्वतोर शिक्षणाची व्यवस्था आपल्याला करायची। आदितीने मगाशी उल्लेख केला, बहिणी सुद्धा केला, इथेच वरती आपण संगीत कला अकादमी करणार। ही संगीत कला अकादमी जसं एकेकाळी राजघराण्यामध्ये संगीताची व्यवस्था असायची आणि त्याच्यामुळे तिथे तिथे जाऊन संगीत क्षेत्रातले नामवंत घडले असं आपण त्यापूर्वी पाहत आलो। उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये कारण आजचा दिवस मगाशी या ठिकाणी त्यांनी सांगितल्याप्रमाणे आदितीच्या जन्मदिवसाचा पूर्व सण आहे, त्या दिवशी एक संकल्प आपण केला। दुसरा संकल्प आज आपण या ठिकाणी अनिकेत करतो की संगीत कला अकादमी सुद्धा 15 मेला सुरुवात होईल, इथे सुरुवात होईल आणि अशी संगीत कला अकादमी असेल की संगीताच्या क्षेत्रातल्या प्रत्येक गोष्टीचं पूर्णपणाचं प्रशिक्षण इथे या ठिकाणी मिळेल। मग ते वादनाचं असेल, गायनाचं असेल, बाजरी वादनाचं असेल, तबलाचं असेल, ढोलकीचं असेल किंवा पेटीचं असेल, पियानोचं असेल, सर्वच आपल्या गावामध्ये उपलब्ध झालं। खूप कलाकारांसुद्धा एक वेगळ्या व्यासपीठ या ठिकाणी होती। आपल्या नगरपालिकेच्या जागेमध्ये आपण आज 35 कोटी रुपयाचं स्टेडियम उभारतो, तिथे सुद्धा क्रीडा प्रबोधिनी करतो आणि क्रीडा प्रबोधिनी करत असताना मैदानी खेळ, भारतीय मैदानी खेळ, क्रिकेटचा असेल, इतरही असेल, हे असेल, त्याचबरोबर इंडोर गेम्स याची सुद्धा ते प्रशिक्षण अकादमी आपण ज्या पद्धतीने करतो इतक्या मोठ्या प्रमाणावरती CSRचा निधी मला त्या ठिकाणी आणता आला
वर्षभराच्या कालावधीमध्ये आपल्याला त्याची सुरुवात करता येईल आणि त्या क्रीडा प्रबोधिनीच्या मार्फत क्रीडा क्षेत्रातल्या वेगवेगळ्या खेळांच्यासाठी सुद्धा इतक्या उत्तम पैकीचं शिक्षण या ठिकाणी दिलं जाईल की कधीतरी असा एक दिवस येईल जसं IPL झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचा दिवस आपण पाहू, तसं भारतीय संघामध्ये आपल्या या क्रीडा प्रबोधिनीतून विद्यार्थ्यांनी जे शिक्षण घेतलंय त्याला त्या पद्धतीचं घेण्याचे करून गुणवत्तेच्या प्रती आधारित प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच करता येईल. कबड्डी क्षेत्रातले शांताराम जाधव असतील, इतरही क्षेत्रातले महिला खेळाडू असतील, त्या प्रत्येकाला या ठिकाणी या अकॅडमीच्या मार्फत प्रबोधिनीच्या मार्फत आपण आणणार आहोत. हे का मी सांगतोय की आता आपल्याला एवढा पुरता सीमित नाही. राजकारणात एक टप्पा आपण केला पण त्या राजकारणाच्या एका टप्प्यापुरतीच आपण आपल्या परिसरामध्ये नेमक्या काय सुविधा व्यक्त केल्या. मगाशी मी 3 ते 4 विद्यार्थी भगिनींचं भाषण या ठिकाणी ऐकलं. त्यांचा आत्मविश्वास किती वाढला आहे ते अनुभवायला मिळालं. 1-2 वर्षात इतका आत्मविश्वास वाढू शकतो याचा अर्थ उद्याच्या भविष्यामध्ये घरून झेप येण्याचं काम त्या करू शकतात. त्या घरून झेपेतलं पंखाचं बळ जर बनवू शकलं तर त्याच्यासारखा दुसरा आनंद कुठला आयुष्यभरामध्ये कुठला असू शकत नाही. हाही प्रयत्न त्या ठिकाणी आहे. डिफेन्स करिअर अकादमी सुद्धा ही सुद्धा आपल्याला लवकरच वर्षभरामध्ये या ठिकाणी सुरू करायचं आहे. त्याचा अर्थ असा आहे सैन्य दलामध्ये सुद्धा जाण्याच्यासाठी आवश्यक असणारं मनुष्यबळ तयार करत असताना याची जर काही करिअर अकादमी आपल्या परिसरामध्ये सुरू शिकलो तर त्याच्यासारखा दुसरा आनंदाचा क्षण कुठला असू शकत नाही. तर ही जागा वळीची जागा म्हणजे अस्तित्वात नसलेली जागा त्या जागेवरती आज एक भव्य दिव्य इमारत त्याची उभी राहिली नाही तर त्याच भव्य दिव्य इमारतीमध्ये आज एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गॅलेक्सी नावाने या ठिकाणी आज स्पर्धा परीक्षा अकादमी आपण या ठिकाणी सुरू करू शकतो. ISP संस्थेचं सुद्धा त्याच्याशी जोड आपण केलेली आहे. संगीत कला अकादमी त्या ठिकाणी होऊ शकते. अशा परिपूर्ण पद्धतीच्या सर्व क्षेत्रातल्या बाबी आपण आपल्या सगळ्या परिसरामध्ये करू शकलो तर त्याच्यासारखा दुसरा आनंदाचा क्षण या ठिकाणी असू शकत नाही. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.